तुम्ही कशाला त्रास घेतला तेवढा? कप्पाळ माझं, मी कसला त्रास घेतलाय? अगं मी नाही केलेलं हे, सकाळी चंदनाने करून ठेवलंय. काय कमाल आहे की नाही ग ह्या मुलीची. सकाळपासून ना तिला अजिबात धीर नसतो. वृंदासाठी हे करायचंय, वृंदासाठी ते करायचंय, सारखी धावपळ चालू असते तिची. तर बघताय काय, लवकर खाऊन घ्या आणि अभ्यासाला बसा, उशीर होईल ना तुम्हाला. मॅथचे प्रॉब्लेम सोडवण्यात तर तू हुशार आहेस, पण आयुष्यात असे काही प्रॉब्लेम्स येतात की ते सोडवण्यात आयुष्य संपतं पण सोल्युशन सापडत नाही. तुम्हाला सांगतो, आमच्या अबुधाबीला यांना एक मित्र होता, तो सुद्धा तुमच्यासारखा सतत उदास राहायचा. किती त्याला सुद्धा तुमच्यासारखं मूलबाळ नव्हतं ना, म्हणून आमच्याकडे एक हकीम आहे, त्याच्याकडे घेऊन गेलो. त्याने असं काय औषध दिलं त्याला की पुढच्या 9 महिन्यात मुलाचे पेढे घेऊन हजर झाला. आणि त्याची किंमत 20,000 रुपये आहे, पण माझ्या ओळखीने 15,000 रुपयात आणतो ते औषध. काय सांगतास काय? हो. एक मिनिट. माझा विजिटिंग कार्ड काय, परत कुठल्या पोरबाळ नसलेल्या माणसाला आत्महत्या करूची वाटली तर ते का माझा नंबर दे, म्हणजे पोरबाळ नसताना आनंद कसा जगूचा तर मी सांगेन ते का. बरोबर आहे तुझं. अशा गोष्टींमध्ये चाल ढकल करणं चांगलं नाही. म्हणून सांगते, चान्स बघून पटकन बोलून टाक. जेवढी तू ही गोष्ट टाळशील तितकाच तुला प्रॉब्लेम होईल. मी आजच बोलते. सासूबाईंसमोर स्वतःचा भाव बदलण्यासाठी माझं पितळ तर नाही ना उघडं पाडणार ती. घड्याळ? घड्याळ तुझ्यासाठी, तुझ्यासाठी. पण हे तुमचं घड्याळ आहे ना? म्हणून तो देतोय तुला. घाल घाल. तुला हे का देतोय सांग सांग सांग. का देतोय विचार विचार. का? कारण तू वृंदाशी लग्न करतोय. तेव्हा आपल्या वृंदाला जास्तीत जास्त सुखी ठेवण्याचा प्रयत्न करायचा, कळलं का? हो बाबा, मी नक्की प्रयत्न करेन. बायकोला कधीच आपल्यापेक्षा वरचढ होऊ द्यायचं नाही, लक्षात ठेव. किती तिने काही सांगितलं तरी आपण दया वगैरे अजिबात दाखवायची नाही. ती कुठल्याही क्षणी इथे येऊन तुला सांगेल की फॉर एक्झाम्पल की तुझे जिजू म्हणजे मी, म्हणजे मला अबुधाबीच्या नोकरीवरनं काढून टाकलं. समज, असं समज, टेन्शन घेऊ नको, समज फक्त. हा, जर तिने असं सांगितलं तरी आपण विश्वास ठेवायचा नाही, दुर्लक्ष करायचं. हे बघा भाऊजी, तुम्ही काय बोलताय ना, मला काही कळत नाहीये. आणि मला खात्री आहे वृंदा मला असल्या कधीही कुठल्याही गोष्टी सांगणार नाही. बाबा जे बोलले ना ते बरोबर आहे. बघा, वृंदा फक्त शिकलेलीच मुलगी नाही तर समजूतदार सुद्धा आहे. तू खरंच खुश आहेस ना? खुश कसली? ही सगळी कामं झाली ना व्यवस्थित तर मग मी खुश होईल. अहो, सांगायचंच राहून गेलं, त्या फुलांच्या माळा आहेत ना त्या सगळीकडे सोडा. हा, नाहीतर एखाद्या ठिकाणी राहून जाईल म्हणून सांगते. हा ताई, मी मायनस बद्दल बोलत होते. ते गेट वरती ती कमान बांधायची ना, ती जरा चांगली बांधा, म्हणजे कसं शोभून दिसेल सगळं. अरे वृंदा, मी जरा आलेच. हा, ते शेलार वहिनींकडून लिस्ट आणायचे, गुरुजींनी सगळं पूजेचं सामान घेऊन दिले त्यांच्याकडे. हा, मी आले लगेच. मी आले. हा, हे असं का वागतेय ताई? तिने माझं म्हणणं नीट ऐकून सुद्धा नाही घेतलं का? ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं. तुमच्या नवऱ्याचे सगळे उद्योग कानावर आलेत माझ्या. कसले उद्योग? आपल्याला कागदपत्र दाखवली होती ना जमिनीची. आमच्या जमिनी सगळ्या जमिनी बळकावलेल्या आहेत, खोट्या नाट्या सह्या करून. खोटी कागदपत्र आहेत. काय ग? सरकारी जप्ती आली आहे त्याच्यावर. अगं, हे बघ कांता, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. यांची मुलगी सून म्हणून घरात आली असती आणि यांच्यावर सरकारी जप्ती आली असती तर त्यांनी दिलेल्या सगळ्या वस्तूंच्या बरोबर तू, मी आणि प्रसाद बेड्या घालून चौकीत यात्रा निघाली असती. आणि यांच्या घरावर जप्ती आली असती तर हे तिघही बाळ बिस्तरा गुंडाळून आपल्या घरात आले असते, आपल्या उरावर, त्या लक्ष्मीकांत सारखे. आपल्याला हे माहित असा की हरीशला वृंदा आवडता म्हणा, पण वृंदाक हरीश आवडता की नाही तर आपल्याक माहित नसा. आणि वृंदा हरीशाक होच म्हणतली हे तरी कशावरून? हा, तर आता ह्याचा विचार करूचही नाही, अभ्यास करूच आहे, कळलं? मग चल. वृंदा, अगं बरं झालं तू आलीस. हे बघ, ही साडी छाया वहिनींना देऊया आणि ही काठापदराची आहे ना ती आपण कांता काकूंना देऊया. ताई, तुझं अजूनही मायनसवर प्रेम आहे ना?